जर भाजीला काही सुचलं नाही ना कधी आणि खूप वेळ कमी असेल अशा वेळेस ना तुम्ही चण्याच्या डाळीचा हा डाळ कांदा नक्की ट्राय करा। खूप छान खमंग टेस्टी लागतो, खायला इतका भारी आणि बनवायला इतका सोपा आहे की काही वेळातच तुम्ही ह्याला बनवू शकता आणि चवदार आणि टेस्टी खूप लागतो। भाकरीसोबत पोळीसोबत ह्याला तुम्ही खाऊ शकता। तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये हा बेत केलेला आहे चण्याच्या डाळीचा डाळ कांद्याचा। तर तुम्हाला रेसिपी शेअर केली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघूया ह्याला बनवायची कृती। तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवले, त्यामध्ये मी 2-4 कढीपत्त्याचे पाने टाकलेत आणि अर्धा 1 चमचा जिरे टाकायचे। तर चण्याच्या डाळीचा डाळ कांदा इतका भारी लागतो ना, माझा तर खूप फेवरेट आहे कारण खूप सोप्या पद्धती आणि खूप मस्त चवदार लागतो। आता डाळ कांदा म्हणलं की त्याच्यामध्ये कांद्याचा वापर चांगला करायचा। तर इकडे मी 2 कांदे म्हणजे मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेत। रोजच्या भाजीपेक्षा ना डाळ कांद्याला थोडासा कांद्याचा वापर जास्त लागतो। मग डाळ कांदा कोणताही असो, मुगाच्या डाळीचा असो, मटकीच्या डाळीचा असो, कांद्याचा वापर चांगला केला ना मग छान चवसुद्धा येते। तर ते मी इथे कांदे परतून घेतलेत। लगेचच आपण याच्यामध्ये टमाटं बारीक चिरलेलं आणि मिरच्या टाकून घ्यायच्या। हा डाळ कांदा ना चण्याच्या डाळीचा तुम्ही लाल मसाल्याचा सुद्धा करू शकता। जिकडे मी मिरच्या वापरल्यात ना तिकडेच तुम्ही ज्यावेळेस आपण हळद मीठ वगैरे टाकतो ना तिकडेच तुम्ही चवीनुसार लाल तिखट वापरायचं बस। पण मला ना शक्यतो मिरचीचा खूप आवडतो डाळ कांदा। तर कांदा, टमाटर, मिरची तेलामध्ये थोडेसे जिऱ्यासोबत परतून घेते। त्याचा कच्चापणा थोडासा दूर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे। बघू शकता थोडासा हा परतला गेलेला आहे आणि थोडंसं नरम पडलेले आहेत। आपण याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेऊया। हे बघा अर्धा 1 चमचा हळद टाक आणि डाळ कांदा करायचा असेल ना तर हळदीचा वापर मात्र थोडा कमीच करा, कारण की मग अगदीच पिवळा असा रंग येईल आणि मग त्याच्यामध्ये कडवटपणा तयार होतो। 1 चमचा मी धना पावडर वापरले आणि 1-1.5 चमचा गरम मसाला पावडर टाकायचा, छान चव येते। आणि आता ह्या स्टेजवर लाल मसाला वापरा जर मिरचीचा वापर नसेल करत तर। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। कांदा, टमाटे, मिरचीसोबत हे आपण जे मसाले वगैरे टाकलेत ते सगळं मिक्स करून घ्यायचं। इकडे मी मीठ अजून वापरलेलं नाही आहे कारण मीठ नंतरून टाकायचं आहे। आता याला थोडं परतून देते, म्हणजे काय होतं चांगला मसाला परतला गेला की चव लागते। थोडीशी हळद कमी वाटली म्हणून मी हळद टाकली, अंदाजे फक्त पाऊण चमचा हळद टाकली, 1 चमच्याच्या पण कमी। आता मी इथे चण्याची डाळ ही अशी शिजून घेतलेली आहे। तुम्ही भिजत ठेवली 1-1.5 तास तरी छान अशी भिजली जाते, पण शिजून घेतली ना तर झटकीपट होऊन जातो, वेळ लागत नाही जास्त। हे बघा ह्या टोपामध्ये मी ही डाळ अशी शिजून घेतलेली, थोडंसं शिजलेलं पाणी डाळीचं ठेवून घेतलेलं आहे। तर मस्त अशी डाळ अशी ही शिजून निघलेली आहे आणि जास्त गाळ नाही डाळ शिजवायची, नाही तर काय होतं एकदमच असं बेसनासारखं होऊन जाईल। डाळ म्हणजे डाळ कांदा म्हणलं की डाळीचं पण आपल्याला एक फ्लेवर लागला पाहिजे, खाता वेळेस थोडीशी डाळ जाणवली पाहिजे आपल्याला। हे बघा त्यामुळं मी जास्त गाळ डाळ केली नाही आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी वापरणार आहे, म्हणजे अजून थोडीशी नरम सॉफ्ट ही डाळ होऊन जाईल। हे बघा मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। आता हे शिजलेलं जे डाळीचं पाणी होतं ते टाकून घेतलं आहे अर्धा ग्लासच्या अंदाजाने, जास्त नाही टाकायची कारण थोडीशी नॉर्मल कच्चापणा डाळीमध्ये आहे, अगदीच गाळ केलेली नाही आहे म्हणून। त्या रश्श्यासोबत ती उरलेली कच्चापणा डाळीचा निघून जाईल आणि छानपैकी मग डाळ आपली सुटसुटीत मोकळी अशी राहील। आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि झाकण ठेवायचे। मला कधी ना मिठाचं आठवण राहत नाही, लक्षात राहत नाही, त्यामुळं गडबड होऊन जाते माझ्याकडून। मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते। तर छानपैकी असा चवदार असा हा खमंग चण्याच्या डाळीचा डाळ कांदा अगदी काही वेळामध्येच तयार होतो। आता मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित, त्याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी मंद आचेवर याला फक्त 1-1.5 मिनटं द्यायचं, जास्त वेळ द्यायचा नाही। हे अर्धा मिनटं झालं की बघायचे। बघू शकता तुम्ही जे मी पाणी टाकले त्या पाण्यामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये आपली उरलेले जे डाळीचा कच्चापणा आहे तो सगळा शिजत आहे आणि डाळ मस्त अशी नरम सॉफ्ट अशी शिजली जात आहे आणि खमंग टेस्टी अशी ही डाळ कांदा रेसिपी तयार होत आहे। तर मला तर कधी पण मन झालं ना की डाळ कांदा म्हणलं की मला चण्याची डाळ खूप आवडते त्यातली त्यात।
आता झाकण ठेवते आणि सुक्का करून घेते, म्हणजे एवढा रस्सा नको आहे आपल्याला. हे बघा पूर्णपणे रस्सा जो आहे तो आटून गेलेला आहे. आणि इकडे बघू शकता आपला हा डाळकांदा तयार झाला आहे चण्याच्या डाळीचा खाण्यासाठी. तर थंड करून घेणार आहे. झटकीपट तुम्ही हा डाळकांदा बनवू शकता. तर चला आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. तर हे बघू शकता, हे चण्याच्या डाळीचा आपला खमंग टेस्टी असा हा डाळकांदा तयार झालेला आहे. परफेक्ट आपला हिरवी मिरची, कांदा, टमाटे सगळं व्यवस्थित टाकल्यामुळं खूप छान चव येते. ज्वारीची बाजरीची भाकरी गरमागरम अशी कडक भाकरी भाजायची, त्यासोबत इतका भारी लागतो चण्याच्या डाळीचा डाळकांदा. सोबत कांदा, लिंबू, लोणचं वगैरे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी विशेष म्हणजे तुम्ही ह्याला टिफिनसुद्धा पण सहज बनवून नेऊ शकता. इतका खमंग टेस्टी बनतो हा डाळकांदा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर सुंदर असा हा मोकळा सुटसुटीत हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा आज मी दुपारच्या जेवणासाठी केलेला आहे. तर आता मी घेणार आहे जेवून, लागली आहे भूक. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता मस्त झालेला आहे, तोंडाला पाणी सुटले आणि आता मस्त बेत झाला आहे माझा दुपारचा सिंपल असा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.